विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारसमोर सध्या एक नवं संकट उभं राहिलंय। राज्यातील सरकारी ठेकेदारांची मंगळवारी राज्यभर निदर्शनं होणार आहेत आणि सरकारकडून जोरदार घोषणाबाजी केली गेली, पण 40,000 कोटींची बिलं थकली आहेत। सरकारकडे अर्थसंकल्पीय तरतूद नसेल तर नवी कंत्राटं देऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे। मंगळवारी जी निदर्शनं केली जातील त्याच्यामध्ये सरकारी कंत्राटदार पुढची दिशा ठरवणार आहेत असं कळतंय। तर कोणत्या विभागाची किती रक्कम थकलेली आहे आपण बघूया। सार्वजनिक बांधकाम विभागाची 24,000 कोटींची रक्कम ही थकलेली आहे। ग्रामविकास विभागाचे सुद्धा 6,500 कोटी रुपये आहेत जे अडकून पडलेत। जनजीवन मिशनसाठीची सुद्धा 1,090 कोटींची रक्कम थकलेली आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याच्यासाठी सुद्धा 1,876 कोटींची ही तूट जाणवतीये। सगळे पैसे थकलेले आहेत। जलसंवर्धन विभागाचे सुद्धा 978 कोटी रुपये थकलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासाठीचे 956 कोटी थकलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, इतकी मोठी ही जी तूट आपल्याला दिसतेय, नुकताच जी आकडेवारी आपण सांगितली प्रेक्षकांना, कशा पद्धतीने नेमका आता पुढची दिशा ठरवली जाऊ शकते, काय याचा परिणाम होऊ शकतो? निश्चित राज्यभरामध्ये आंदोलन रिद्धी होणार आहेत हे महत्त्वाचं आहे। यापूर्वी अनेक वेळा कंत्राटदार काम नीट करत नाहीत किंवा कंत्राटदारांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही, त्यामुळे त्यांचे पैसे अडकून ठेवलेले अशा अनेक गोष्टी समोर येतात। मात्र कारण कुठलंही असो, तब्बल 40,000 कोटी रुपयांची थकबाकी या कॉन्ट्रॅक्टर्सची आहे आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर आक्रमक झालेत। विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या आहेत। दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते। त्याच्या तोंडावरती अशा पद्धतीनं राज्यभरात आंदोलन होणं हे सरकारच्या निश्चितच अडचणी वाढू शकतात। या कंत्राटदारांचं म्हणणं आहे की जर का तुम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन नसेल, तुम्हाला बजेटमध्ये प्रोव्हिजन किंवा त्याची तरतूद करायला पैसे नसतील तर तुम्ही घोषणा का करता? याचं एक सोपं उदाहरण असं देता येईल की एखादा रस्ता मंजूर केला जातो, मात्र त्या रस्त्याचं मंजूर केलेला रस्ता हा त्याचं उद्घाटन केलं जातं, काम सुरू केलं जातं, हे लोकांना दाखवून इम्प्रेशन करण्यासाठी किंवा लोकांवरती प्रभाव टाकण्यासाठी हे केलं जातं। मात्र ते रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ठराविक जी वेळ दिलेली असते त्या नमूद वेळेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जात नाहीत। त्याचं कारण असतं कारण त्याच्यासाठी तरतूदच केलेली नसते, निधी जो आहे तो ॲलोकेट केलेला नसतो आणि तरीसुद्धा काम सुरू केलं जातं। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो सिस्टीममधली एक सगळ्यात मोठा ज्याला आपण ड्रॉबॅक म्हणू शकतो। त्याच्यामुळे जो रस्ता खराब होतो किंवा केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत। त्यामुळे काही ठिकाणी काय कारणानं पैसे अडवून ठेवलेले आहेत, काही ठिकाणी काम पूर्ण होऊन सुद्धा का दिलेले नाहीत, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील सरकार दरबारी। पण आता प्रथम दर्शनी 40,000 कोटी रुपये अडवलेले आहेत आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात हे राज्यभरातले कॉन्ट्रॅक्टर, हे महत्त्वाचं आहे, राज्यभरातले सगळे कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार जे ते आक्रमक होताना आता दिसत आहेत। निश्चित जी पंकज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।